हॅलो अँड वेलकम टू सिव्हिल सेतू मराठी. 16 मेला तुम्ही MESची मेन्स देऊन आलेला आहात. ओके. आणि मेन्स आता संपलेली आहे, इट्स ओव्हर. सो आता या गोष्टींवरती विचार नका करू की तुमचा अटेम्प्ट किती होता, बाकीच्यांचा अटेम्प्ट किती होता, टफनेस काय होती एक्झामची, कट ऑफ किती लागेल, मार्किंग कशी होणार आहे, टफ होणार आहे, लिबरल होणार आहे, या गोष्टीवरती आता तुम्ही विचार करून काही फायदा होणार नाही आहे. कारण की आपल्याला तर पुढची प्रिलिम्स द्यायची आहे. ओके. सो आता 2026ची जी MES होणार आहे त्याच्याबद्दल आता बोलून घेणं जरा गरजेचं आहे, कारण की प्रिलिम्स आता 31 तारखेला होणार आहे. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आणि नसेल माहिती तर माहिती करून घ्या. 2026च्या MESची प्रिलिम्स ही 31 तारखेला होणार आहे. ओके. सो आणि ही प्रिलिम्स पोस्टपॉन होणार आहे की नाही याच्यावर पण डिबेट सुरू आहे. मला असं वाटतं आहे देर आर चान्सेस की ही एक्झाम पोस्टपॉन होऊन जाईल. त्याचं कारण काय मी तुम्हाला ते सांगतो, पण त्याच्या आधी 2026च्या प्रिलिम्सबद्दल एकदा बोलून घेऊयात. ओके. सो ही प्रिलिम्स होणार आहे 31 मेला, जी की पोस्टपॉन होणार आहे का त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. वॅकन्सीज की 2026च्या वॅकन्सीज किती असणार आहेत, आणि याच्याबद्दल टेलिग्राम चॅनलवर तुम्ही सगळीकडे बघितलं असणार आहे की या डिपार्टमेंटच्या 9 जागा आल्यात, तिकडच्या 7 आल्यात, 4 आल्यात. ते किती आल्यात एक्झॅक्टली ते आपण बघूयात याच व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रूफ दाखवतो. ओके. आणि तुम्ही प्रिपेअर्ड किती आहात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. आता मेन्स झाल्यानंतर 2 प्रकारचे मुलं असतील, आणि भारीत भारी 3 प्रकारचे. तुमच्यामध्ये असे काही मुलं आहेत ज्यांनी 2025ची मेन्स दिली आहे MESची, आणि आता 2026साठी सुद्धा प्रिपेअर करणार आहेत. ठीक आहे. आणि तुमच्यात अशी काही मुलं असतील ज्यांनी 2025मध्ये प्रिलिम्स दिली होती, पण काही कारणास्तव प्रिलिम्स फेल झालेत. ठीक आहे. तर तीही 2026ची प्रिलिम्स देणार आहेत. आणि तुमच्यात अजून काही अशी मुलं असतील की ज्यांचा हा पहिला अटेम्प्ट असणार आहे 2026चा. ओके. तर या तिघांसाठी हा व्हिडिओ असणार आहे, प्लीज लक्ष देऊन बघा. ओके. सो यामध्ये आपण पुढे जाऊयात. तुमची एक्झाम पोस्टपॉन होणार आहे का? ठीक आहे. सो जसं मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सांगितलं होतं व्हॉइस नोट टाकून की देर आर चान्सेस की ही एक्झाम पोस्टपॉन होऊन जाईल, बट मी क्लेम करत नाही आहे. ओके. असं मी का म्हणतो आहे, कारण की हे बघा, हे MPSCचं न्यूज लेटर आहे जे त्यांनी रिसेंटली त्यांच्या साईटवरती अपलोड केलं आहे. ओके. सो याच्यात हा पॉईंट बघा, राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त झालेली मागणीपत्रे. ठीक आहे. मागणीपत्र म्हणजे काय? जर एखादी वॅकन्सी भरायची असेल तर ते पर्टिक्युलर डिपार्टमेंट MPSCकडे मागणीपत्र पाठवतं की ही एवढ्या जागांची आम्हाला गरज आहे. त्याच्यानंतर ते MPSC त्या जागांसाठी एक्झाम कन्सिडर करते. ओके. सो आपण डायरेक्टली बघूयात की MES 2026साठी किती जागा आल्यात, कारण की आपल्याला माहिती होतं की ओरिजिनल ॲडमध्ये 2026साठी MESची एकही जागा नव्हती. ठीक आहे. सो आता किती आल्यात ते आपण बघून घेऊयात रिसेंटली. सो जर तुम्ही स्क्रोल केलं तर हे बघा, मृदा व जलसंधारणसाठी 4 जागा आहेत. ओके. गट बच्या. आणि हे होणार आहे हे बघा, नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या MESसाठी आलेली ही 4 जागा आहेत. ओके. पुढे बघूयात. हे बघा, सेम MES 2026साठी 9 जागा, PWDच्या परत 7 जागा. ओके. सो ही आणि ही अशा 3 ॲड एकत्र होऊन आपल्या MESमध्ये येणार आहेत. ओके. सो आता तुम्हाला एवढं तर क्लिअर झालं की आपल्या जागा आहेत. ठीक आहे. कमी असतील पण जागा आहेत, आणि इन फ्युचर ह्या जागा वाढणार आहेत. ओके. सो वापस येऊयात आपण आपल्या पॉईंटवरती की आपल्या जागा आल्या आहेत का, वॅकन्सीज. ओके. वॅकन्सीज आहेत. आता त्याच्याबद्दल तुम्हाला काही डिस्कस करायची गरज नाही आहे. जर त्यांनी MESच्या जागा वाढवल्या, जे की वाढवणारच आहेत, तर त्यांना सिव्हिलच्या मुलांसाठी एक 7 दिवसाची विंडो ओपन करावी लागते त्यांच्या साईटवरती नवीन ॲप्लिकेशनसाठी. ओके. जर नवीन ॲप्लिकेशन त्यांनी घ्यायला सुरू केलं तर 100% एक्झाम पोस्टपॉन होईल. ओके. आणि जर त्यांनी नवीन ॲप्लिकेशन्स घेतले नाहीत, नवीन ॲप्लिकेशन्सला त्यांनी अलाव केलं नाही, तर तुमची एक्झाम पोस्टपॉन होणार नाही. ओके. अजिबात पोस्टपॉन होणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला प्रिपेअर होणं गरजेचं आहे. जर एक्झाम पोस्टपॉन झाली, वेल अँड गुड. आणि जर नाही झाली तर त्या वर्स्ट केस सिनॅरिओसाठी आपल्याला स्वतःला प्रिपेअर करून घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही सध्यासाठी असं अज्युम करून चला की 31 मेलाच आपली प्रिलिम्स होणार आहे. ओके. जर 31 मेला आपली प्रिलिम्स होणार असेल तर आपण कितपत प्रिपेअर आहोत हे स्वतःला विचारा. ओके. सो प्रिपेअर्डनेस किती आहे तुमचा हे महत्त्वाचं आहे या पॉईंट ऑफ टाईमला. ठीक आहे. तुमची मेन्स कशी गेली काही मॅटर करत नाही, तुमची मागची प्रिलिम्स कशी गेली काही मॅटर करत नाही. MPSCकडे सरळ सेवा जाणार आहे तर त्याची एक्झाम पॅटर्न काय असणार आहे काहीच फरक पडत नाही आहे. ओके. आणि मी अजून एक वॉर्निंग देतो तुम्हाला. काय झालं आहे, हे सरळ सेवा जेव्हापासून MPSCकडे जाणार आहे तसं डिस्कस झालं आहे, तेव्हापासून सगळ्या कोचिंग्सनी काय केलं माहिती आहे, सरळ सेवेच्या नवीन बॅचेस सुरू केल्यात. MPSC पॅटर्नची सरळ सेवा, MPSC पॅटर्नची सरळ सेवा, असे बरेच कोर्सेस काढतात. अजून MPSCनी त्यांच्या साईडनी काहीच क्लिअर केलं नाही की पेपर पॅटर्न कसा असणार आहे,
प्रिलिम्स होणार, मेन्स होणार आहे की फक्त एकच एक्झाम होणार आहे, असं काहीच त्यांनी डिस्कस केलं नाही आहे MPSCनी. अजून सिलेबस त्यांनी अजून ड्रॉप केला नाही आहे. आणि कोचिंगवाल्यांनी त्यांचं सुरू करून टाकले, बॅचेस ओपन करणं, हे करणं. तुम्ही थोडंसं अवेअर होऊन लक्ष द्या या गोष्टीकडे, ठीक आहे. पटापट घाई करू नका कोणत्या गोष्टीत एनरोल करण्यासाठी. जर समोर ते दिसत नसेल अजून MPSCनी काही क्लॅरिफिकेशन दिलं नाही आहे, तर तुम्ही एनरोल करायच्या आधी थोडंसं लक्ष द्या, थोडंसं अवेअर व्हा, ठीक आहे. सो जाऊ द्या, आपण आपल्या पॉईंटवर येऊयात की 2026ची प्रिलिम्स. ओके, तर तुम्ही प्रिपेअर आहात का हे लक्षात घेऊयात आपण, ठीक आहे. आणि जर ही प्रिलिम्स पोस्टपोन होत नसेल तर तुम्हाला या पॉईंट ऑफ टाईमला सुरू करायचं प्रिपरेशन आत्ता. इवन तुम्ही हा व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ ठेवल्यानंतर तुम्हाला पुस्तक उघडून वाचायचं आहे. ओके, कारण की टाईम अजिबात नाही आपल्याकडे, अजिबात नाही आहे. या टाईममध्ये तुम्ही हार्डली एखादा सब्जेक्ट कवर कराल, ठीक आहे. हार्डली म्हणतो मी. तुमचं जेवढं प्रिपेअर झालं आहे आता त्याच्यावरच तुम्हाला सगळं कन्क्लूड करावं लागणार आहे. जर तुम्ही फ्रेशर असाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, तर तुम्ही आतापर्यंत जेवढं प्रिपेअर केलं आहे, स्टक अपॉन दॅट. जर तुम्ही आता मेन्स देऊन आलाय तर आता फक्त तुमचे जुने नोट्स उघडा, ठीक आहे, आणि टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात करा. आता ते टेस्ट सिरीजबद्दलच मी बोलतो या व्हिडिओमध्ये पुढे. तर प्रत्येक सब्जेक्टचं थिमॅटिकल ब्रेकडाऊन करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट स्क्रॅचपासून तर वाचू नाही शकत. ओके, सो आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की समजा मी पॉलिटी वाचतो आहे, तर पॉलिटीमध्ये कोणत्या थीम्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, इकॉनॉमीमध्ये कोणत्या थीम्स इम्पॉर्टंट आहेत, जिओग्राफीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे. सो या टाईपचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि हे थिमॅटिकल ब्रेकडाऊन्स आहेत ना, तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती भेटतील. सो सबस्क्राईब करून ठेवा. मी पुढच्या 2-3 दिवसांमध्ये सगळ्या सब्जेक्टचे थिमॅटिकल ब्रेकडाऊन्स देईन तुम्हाला करून, की तुम्हाला कोणत्या थीम्सवरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. ओके, आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल, पॉलिटीचे 15 प्रश्न, इकॉनॉमीचे 15 प्रश्न, जिओग्राफीचे 15 प्रश्न, मॉडर्न हिस्ट्रीचे 15 प्रश्न. किती झाले? 15 चौक 60. 60 प्रश्न म्हणजे किती मार्क? 120 मार्क. कट ऑफ किती लागतो आहे? 61, 63. ओके, सो बघा तुम्ही की तुम्हाला इम्पॉर्टंट सब्जेक्ट करून जाणं जास्त गरजेचं आहे, रादर दॅन कवरिंग एंटायर सिलेबस. आणि त्याच्यातून तुम्हाला काही रिफ्लेक्ट होईल का त्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये, हे पण आहे ना इम्पॉर्टंट. सो त्याच्यावर पण डिस्कस करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिस, ठीक आहे. MCQ सॉल्व करायची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि मी हे अज्युम करतो की तुमचा CSAT क्लिअर आहे, तुम्हाला CSATची गरज नाही आहे प्रिपेअर करायला, कारण की ते सरळ सेवा देऊन देऊन तुमचं ॲप्टिट्यूड एवढं चांगलं झालं आहे की तुम्हाला CSAT क्वालिफाईंग आहे. 66 मार्क पाहिजे असतात, ते काही इतकं डिफिकल्ट असं नाही आहे. ओके, सो या सगळ्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करण्यासाठी आपण एक प्रिलिमसाठी एक प्रोग्राम घेऊन येतो, ठीक आहे. तर या प्रोग्राममध्ये हे बघा, हा फक्त GSसाठी असणार आहे. ओके, याच्यामध्ये CSAT कवर होणार नाही, ठीक आहे. तर हा प्रिलिम्स प्रॅक्टिस प्रोग्राम आहे, जो 19 तारखेपासून सुरू होईल 30 तारखेपर्यंत, कारण की आपण अज्युम करतो की 31ला तुमची प्रिलिम्स आहे. ओके, सो हा प्रोग्राम 30 तारखेपर्यंत जाईल, 19 ते 30पर्यंत. ओके, यामध्ये काय असणार आहे बघा, यामध्ये तुम्हाला टोटल 13 टेस्ट भेटतील. त्या 13मधून 10 सब्जेक्ट टेस्ट असतील आणि 3 फुल लेंथ टेस्ट असतील. ओके, सब्जेक्ट टेस्ट म्हणजे पॉलिटीवरती एक टेस्ट, इकॉनॉमी असं एक्सेट्रा असे 10 सब्जेक्ट्सचे 10 टेस्ट तुम्हाला दिले जातील. प्रत्येक टेस्टमध्ये 100 MCQs असतील आणि 3 फुल लेंथ टेस्ट असतील. ओके, आणि त्यांचे एक्सटेन्सिव्ह एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटतील. एवढं मी प्रॉमिस करतो की जेवढा कट ऑफ लागेल 2026ला प्रिलिमसाठी, तेवढा कट ऑफ तुम्ही इझिली या एक्सप्लेनेशनमधून तुम्ही क्रॅक करू शकता. ओके, सो मी एवढंच प्रॉमिस करतो, ठीक आहे. पुढे आता तुम्हाला कळलं की याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. 10 सब्जेक्टचे टेस्ट सिरीज आणि 3 फुल लेंथ टेस्ट सिरीज विथ देअर एक्सप्लेनेशन. हे फक्त GSसाठी आहे. ओके, आणि अजून एक वॉर्निंग देतो तुम्हाला, ही जी टेस्ट असणार आहे ना, ही पूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार आहे, ठीक आहे. आणि ऑनलाईनच असणार आहे. तुम्हाला PDF आणि OMR शीट ऑनलाईन प्रोव्हाइड केले जातील, तुम्हाला ही ऑनलाईन अटेम्प्ट करायची आहे. ओके, आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण करंट अफेअरला पण जागा दिली पाहिजे. तर मी ना माझ्या साईडनी यामध्ये ॲड करतो आहे 2 करंट अफेअर टेस्ट. ओके, 2 करंट अफेअरच्या डेडिकेटेड फुल लेंथ टेस्ट, ठीक आहे. तर तुम्हाला एवढं टोटल भेटून जाईल या टेस्ट सिरीजमध्ये. तर तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये काय भेटणार आहे एकदा समराईज करतो. 10 सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज, 3 फुल लेंथ टेस्ट आणि 2 करंट अफेअरच्या टेस्ट. ओके, आणि ह्या ज्या सब्जेक्ट टेस्ट असणार आहेत ह्या फक्त GSच्या असणार आहेत, CSATच्या नाही. ओके, सो एकदा समराईज करतो. 10 सब्जेक्टच्या टेस्ट, 3 फुल लेंथ टेस्ट, त्यांचे एक्सटेन्सिव्ह एक्सप्लेनेशन, प्लस तुम्हाला 2 करंट अफेअरच्या पण टेस्ट त्याच्यामध्ये ॲड करून देतो, ठीक आहे. सो इन टोटल 15 टेस्ट होतील तुमच्या, त्यांचे एक्सटेन्सिव्ह एक्सप्लेनेशन्स आणि 6 महिन्याच्या करंट अफेअरच्या मॅगझिन्स. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या PPP प्रोग्राममध्ये भेटणार आहे. आणि ह्या ज्या टेस्ट आहे ही फक्त इंग्लिशमध्ये होईल आणि फक्त ऑनलाईन मोडमध्येच होईल. ओके, आणि फक्त GSसाठीच होणार आहे. अगेन मी रिपीट करतो आहे, CSATसाठी नाही आहे टेस्ट. ओके,
सो खूप डिस्कस केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की याची प्राईस आहे ती जवळपास एवढी असली पाहिजे. ओके, सो दिस इज नथिंग इन फ्रंट ऑफ बिगर कोचिंग्स जे तुम्हाला टेस्ट सिरीज देतात. ठीक आहे, सो या प्राईजमध्ये तुम्हाला हा PPP प्रोग्राम भेटून जाईल. ओके, नको हे पण नको, खूप जास्त आहे. लेट्स डू. ओके, सो तुम्हाला हा कोर्स 1999मध्येच देतो आम्ही. 2599 नको आहे, 1999मध्ये हा कोर्स तुम्हाला पूर्ण भेटून जाईल. ओके, सो जर या कोर्समध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे तर काय करावं लागेल, पहिले या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ठीक आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा. ठीक आहे, सेमच चॅनलचं नाव आहे सिव्हिल सेतू मराठी. तिथं जाऊन तुम्ही जॉईन करा. तिथं मी एक लेटेस्ट मेसेज टाकून ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी याच PPP प्रोग्रामबद्दल डिटेल्ड एक मेसेज टाकला आहे आणि त्याच्या खाली त्याची पेमेंटची लिंक आहे. सो त्या परचेस लिंकमधून तुम्ही या टेस्ट सिरीजला परचेस करू शकता. सो पेमेंटबद्दल तुम्ही घाबरायची गरज नाही आहे. ती रेझर पेची लिंक आहे, जसं तुम्ही ॲमेझॉनवरती परचेस करता तेच पेमेंट गेटवे आपण लावलेलं आहे. सो तुम्हाला काहीच पैशांबाबत काही इश्यू येणार नाही, पेमेंटबद्दल काही इश्यू येणार नाही. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या प्रोग्रामसाठी एनरोल कराल ना, पेमेंट कराल, त्याच्यानंतर पेमेंट पेजवरती तुम्हाला 2 मिनटं वेट करायचं आहे. ठीक आहे, पेमेंट झाल्यानंतर तुमच्या ब्राउझरवरती टेलिग्राम चॅनलची लिंक ओपन होईल. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलसाठी असं खाली लिहून येईल की जॉईन नाव म्हणून. त्या जॉईन नाववर क्लिक केलं तुम्ही ऑटोमॅटिकली एका टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन होणार, जो की आपलंच टेलिग्राम चॅनल आहे या स्पेसिफिक प्रोग्रामसाठी. ओके, तुम्हाला तिथं सगळ्या प्रकारच्या टेस्ट आणि बाकीच्या गोष्टी तिथं भेटतील. तर जरा मी समअप करून घेतो, शेवट आलो आहे तर आपण. सो हा PPP प्रोग्राम आहे, प्रिलिम्स प्रॅक्टिस प्रोग्राम. याची ही प्राईज आहे. हा प्रोग्राम आपण 19 ते 30मध्ये करतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10 सब्जेक्ट टेस्ट, 3 फुल लेंथ टेस्ट आणि जसं मी प्रॉमिस केलं आहे प्लस 2 करंट अफेअरच्या टेस्ट ह्या इन्क्लूड केलेल्या असतील. ठीक आहे, आणि करंट अफेअरची 6 महिन्याची मॅगझिन, म्हणजे 6 महिन्याच्या 2 मॅगझिन देतील तुम्हाला, 3 महिन्याची एक आणि 3 महिन्याची एक, अशा करंट अफेअर 6 महिन्याचं कवर होऊन जाईल. ओके, आणि या टेस्ट सिरीज आहे ना, याचं शेड्यूल आहे, मी तुम्हाला ते शेड्यूलसुद्धा दाखवतो. सो दिस इज द शेड्यूल स्टार्टिंग फ्रॉम 19 मे. सब्जेक्ट 1 इंडियन पॉलिटी आणि इम्पॉर्टंट थीम्स कवर झालेल्या असतील. इम्पॉर्टंट थीम्स प्लस सगळं पूर्ण पॉलिटीचा सिलेबस तुमचा त्या टेस्टमध्ये कवर झालेला असेल. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट दॅट. ओके, आणि उरलेला सिलेबस काही छोट्या गोष्टी कवर झालेल्या नसतील तर त्या गोष्टी आपण त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये कवर करून घेऊ. ओके, सो दिस इज द शेड्यूल. पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्रफी, नंतर महाराष्ट्र जॉग्रफी, मॉडर्न हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्री, मिडिएवल हिस्ट्री, ॲग्रिकल्चर, जनरल सायन्स आणि एन्व्हायरमेंट, आणि शेवटी तुमच्या फुल लेंथ टेस्ट पूर्ण रिलीज झालेल्या असतील. ओके, ह्या ज्या फुल लेंथ टेस्ट आहेत ना, ह्या मी 29ला न देता याच्यामध्येच कुठेतरी ड्रॉप करून देईन तुम्हाला. ओके, सो तुम्हाला शेवटपर्यंत वेट करायची गरज नाही पडणार. सो यू डोंट नीड टू वेट फॉर द लास्ट डे टू अटेम्प्ट द एक्झाम. तुम्हाला मध्येच त्या टेस्ट दिलेल्या असतील. ओके, सो दिस इज द शेड्यूल. सो हा आपला PPP प्रोग्राम आहे. याच्याबद्दल डिटेल्ड माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, प्लस टेलिग्राम चॅनलमध्ये मेसेजमध्ये मी सांगून ठेवले की याच्यामध्ये अजून काय काय भेटणार आहे तुम्हाला. या सगळ्या गोष्टी तिथं समअप केलेल्या आहेत. तिथंच परचेसची लिंक पण आहे. सो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट परचेस करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट विचारायचं असेल, काही क्वायरी असेल या प्रोग्रामबद्दल किंवा इतर काही क्वायरी असेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन मेसेज करू शकता. ओके, सो तिथं मी प्रोव्हाइड केलं की इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणून. सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी देअर आणि तुम्हाला तुमची काही क्वेरी असेल ते सॉल्व्ह करून भेटेल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही गोष्टी विचारायच्या असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि जे विद्यार्थी आपल्या मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये होते, प्लीज त्यांनी खाली कमेंट करून सांगा की तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आपल्या टेस्ट सिरीजचा. तुम्हाला टेस्ट सिरीजचा फायदा झाला का? जे प्रीमियममध्ये होते त्यांनी सांगा की त्यांच्या फीडबॅक व्हिडिओचा तुम्हाला काही फायदा झाला का. ठीक आहे, सो लेट मी नो. आणि प्रिपेअर करा, खूप मन लावून अभ्यास करा. खूप कमी दिवस उरलेत असं मानून चला. पोस्टपोन होईल की नाही आपल्याला माहिती नाही आहे. सो अज्युम की 31 तारखेला प्रिलिम्स होणार आहे आणि त्या हिशोबाने तुमचा अभ्यास चालू ठेवा. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. पुढचे व्हिडिओ आपले प्रत्येक सब्जेक्टच्या थीमॅटिक्सवर असतील प्रिलिम्ससाठीच्या. ओके, सो आपण त्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत अभ्यास करा. ओके, आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर टेलिग्रामवर तुम्ही विचारू शकता. बाय.